हाय, मी रश्मी, द इंक अँड पेन, नारायणपेठ, पुणे येथून. आज मी लेखनप्रेमींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या जर्मनीच्या एका पेनाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे आहे लॅमी कंपनीचे पेन, लॅमी सफारी. 1980 साली लॅमी कंपनीने हे पेन लॉन्च केले. वॉल्फ गँग फेबियन या डिझायनरने हे पेन डिझाईन केलंय. पहिल्यांदा कंपनीने या पेनाचे 3 कलर्स लॉन्च केले: सवाना ग्रीन, टेराकॉटा ऑरेंज आणि चारकोल ब्लॅक. आत्तापर्यंत साधारण 60 कलर्स कंपनीने लॉन्च केले आहेत. त्यात काही स्पेशल एडिशनचे कलर्स आहेत, तर काही रेग्युलर कलर्सचा याच्यात समावेश आहे. हे पेन एका उच्च दर्जाच्या अशा प्लास्टिकने बनवले जाते. या प्लास्टिकचं नाव आहे ABS प्लास्टिक, जे अतिशय मजबूत आणि वजनाने हलके असते. त्याच्यामुळे हे पेनही वजनाने खूप हलके आहे. आता मी तुम्हाला या पेनाची ग्रीप दाखवते. या पेनावर त्रिकोणी आकाराचा असा ग्रीप आहे, जे पेन पकडण्याची सवय सुधारण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुम्ही तासनतास जरी या पेनाने लिहिले तरी तुमच्या हाताची बोटं दुखणार नाहीत. आता इथे बघा, इंक विंडो दिलेली आहे. याच्यामध्ये शाई किती शिल्लक आहे या इंक विंडोमधून आपल्याला पाहता येते. या पेनाची क्लिप बघा, कॅप जी आहे, पेनाचं जे झाकण आहे त्याची ही क्लिप आहे, जी वायर क्लिप आहे. त्याच्यामुळे शर्टच्या खिशाला किंवा वहीच्या पानावर हे सहज अडकवता येते. या पेनाला 4 नीब पॉइंट्स मिळतात: एक्स्ट्रा फाईन, फाईन, मीडियम आणि ब्रॉड. आता तुम्हाला शाई भरण्यासाठी हे बघा, हे आहे लॅमी कंपनीने कन्व्हर्टर दिलेला आहे. याच्या थ्रू तुम्ही शाई भरू शकता आणि कार्ट्रेज सुद्धा त्याच्याबरोबर आहे. तर असं हे सुंदर असं लॅमी सफारी पेन अतिशय लिहायला उत्कृष्ट आहे. मी तुम्हाला काही कलर्स दाखवते. तर बघा, हे एवढे सगळे कलर्स या लॅमी सफारीमध्ये अवेलेबल आहेत. तुमच्याकडे जर या पेनांचं कलेक्शन असेल तर तुम्हाला एक आयडिया सांगते. यामध्ये तुम्ही बॅरल आणि कॅप इंटरचेंज करून वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन करू शकता. जसं इथे आम्ही हे केलं आहे. इथे ब्लू कलरचं बॅरल आणि व्हाईट कलरची कॅप. आशा करते की तुम्हाला हा लॅमी सफारी नक्की आवडला असेल. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आम्हाला नक्की फोन करा. धन्यवाद.